नमस्कार. आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे. त्याच्यासाठी हे सर्व फळं आहेत. ही कस्टर्ड पावडर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे. आणखी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे द्राक्षे, हे ब्लॅक द्राक्षे, एक ॲपल घेतले, 2 केळी आणि हे डाळिंबाचे दाणे काढून घेतले. आणि नंतर मी जेव्हा सर्व मिक्स करताना तेव्हा मी काजू बदाम कट करून घालणार आहे. अर्धा लिटर मी दूध ठेवलेलं आहे गरम. आपल्याला हे गरम जरासं दूध आपल्याला हे गरम करून आपल्याला जरासं हे आटवून घ्यायचं आहे. हे अर्धा लिटर दूध आहे. जरासं दूध आपण आटवून घेऊया. आपल्या दुधाला उकळी आलेले आहे. कडेने जे साई जमा झालेली असते ती सर्व हलवून असं दुधामध्येच घालायचे. आणखी आपल्याला थोडं दूध ते आटवून घ्यायचं आहे. मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त दूध घेतला तरी सुद्धा चालतं. आणखी थोड्या वेळ आपल्याला हे दूध आटवून घेऊया आपण. आपलं दूध आटलेलं आहे थोडं. मी काय केलं, ह्याच्यामधलं अगोदर एक 4 चमचे दूध काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला कस्टर्ड पावडर, त्याच्यामध्येच आपल्याला एक 2 ते 2.5 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे. आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला ह्या दुधामध्येच घालायचे. मी दुधामध्ये 2.5 चमचे कस्टर्ड पावडर घातलेली आहे. आता आपल्याला हे त्या दुधामध्ये थोडी थोडी घालायची आहे. थोडी थोडी घालून आपल्याला कस्टर्ड पावडर ही दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये शिजवून घ्यायची. कस्टर्ड पावडरचं दूध आपलं आटलेलं आहे, असं घट्ट झालेलं आहे. जास्त ह्याच्यापेक्षा घट्ट करू नका. नंतर फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे म्हटल्यानंतर खूप घट्ट होणार. आता आपण त्यावेळी त्याला 4 ते 5 चमचे आपण साखर घालूया. चार चमचे साखर घातले. परत आपल्याला आता हे साखर ह्याच्यामध्ये सर्व वितळून घ्यायचे. मला जर असं साखर कमी वाटते म्हणून परत आणखी मी एक 2 चमचे घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला त्याच्यामध्ये. कारण काय, कस्टर्ड पावडरमध्ये जास्त साखर नसते. त्यामुळे आपल्याला ज्यावेळी आपण कस्टर्डचं दूध करतो तेव्हा त्याच्यामध्ये लास्टला साखर घालायची आणि ही सर्व वितळून घ्यायचे. साखर आपण वितळलेली आहे सर्व. आता आपण गॅस बंद करूया. आणखी आपल्याला हे दूध पुरा थंड करून घेऊन मग फ्रीजमध्ये आपल्याला हे एकदम थंड करून घ्यायचं आहे. फ्रूट कस्टर्डचं आपलं दूध थंड झालेलं आहे, एकदम थंड झालेलं आहे. आणि घट्ट पण झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये ना हे सर्व फळं आपण ह्याच्यामध्ये घालूया. आपल्याला लागेल तेवढी ना फळं ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची. आपण सफरचंद घालूया. केळी,
सर्व आपण फळं घालूया याच्यामध्ये. केळी, सफरचंद, ग्रीन द्राक्षे, आणखी ब्लॅक द्राक्षे. मी ब्लॅक द्राक्षे जरा मोठी असल्यामुळे जरा मी कट करून घेतलेले. तुम्ही छोटी छोटी असेल तर त्याच्यामध्ये छोटी छोटी डाळिंब, आणखी जेली, ग्रीन जेली, आणखी रेड. त्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर काजू बदामचे काप घालायचे. आणखी हे सर्व आपल्याला असं सगळं हलवून घ्यायचं आहे. फ्रूट कस्टर्ड आपलं झालेलं आहे. अशा प्रकारचं जर केलं तर सर्वांना खूप आवडणार. तुम्ही नक्की करून पहा. छान झालेलं आहे. सर्वजण आवडीने खाणार कस्टर्ड.